संपूर्ण तालुक्याचं लक्ष संपूर्ण तालुक्याचं लक्ष आपल्या मंदरुळमुळे जिल्हा परिषद मतदारसंघावरती लागलेलं होतं. त्याचं कारण या मतदारसंघामध्ये माननीय भारतीय जनता पक्षाचे आमदार नरेंद्र पाटील साहेब यांच्या सुविद्य पत्नी या भाजपकडनं उभ्या होत्या आणि आमची 22 वर्षाची मृणाल त्यांच्या विरुद्ध शिवसेना पक्षाकडनं लढत होती आणि ज्या दिवशी मृणालला आपल्या पक्षाची उमेदवारी मी दिली त्याच दिवशी तिच्या डोक्यावर असा मी हात ठेवला होता. तिला सांगितलं होतं की बेटा, माझ्या ईश्वरीच्या वयाची तू आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस आणि तुला 100% या मतदारसंघात आणि एका आमदाराच्या बायकोचा पत्नीचा पराभव करून या मतदारसंघाची जायंट किलर मृणाल या ठिकाणी आपली ठरलेली आहे. तुझं विशेष अभिनंदन. राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक दिग्गजांनी हा विजय मिळवलाय, काही ठिकाणी पराभूत झालेले आहेत. सर्वात चर्चेत राहिलेली निवडणूक म्हणजे पाटण तालुक्यातील बनपुरी डेबेवाडी भागातील. याचं कारण असं आहे की एका 22 वर्षाच्या तरुणीनं एका दिग्गज उमेदवाराचा पराभव केला आणि ही तरुणी आपल्या सोबत आहे. नमस्कार, मी मृणाल महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य. आज म्हणून इथं उभी आहे तर फक्त आणि फक्त नामदार श्री शंभूराजे देसाई साहेबांनी केलेला विकास आणि त्या विकासाच्या जोरावर आज मी तुमच्या समोर उभी आहे. प्रवास हा अद्भुत वाटतो का? डोंगरदऱ्यातनं थेट आपण जिल्हा परिषदेत आता गेलेलो आहे. प्रवास तर अद्भुत होताच, कारण की मी एका सर्वसामान्य गावातून घरातून एका जिल्हा परिषद लेवलला मी आली आहे, त्यामुळं हा प्रवास खूप अद्भुत होता. तुमच्यासोबत खरं तर तुम्ही आता नाव घेतलं की शंभूराज देसाई, त्यांनी तिकीट दिलं म्हणजे एक ओझं होतं, वाटलं तुम्हाला? म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भेट झाली मुलाखती वेळी तेव्हा साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून बोललं होतं, बेटा तू माझ्या मुलीसारखी आहेस, ईश्वरी सारखी आहेस, तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीस, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी तुला निवडून आणणारच. हे बोललेले वाक्य म्हणजे असं एवढं त्यांनी कॉन्फिडन्स आला मला की एवढे मोठे व्यक्ती माझ्या पाठीशी उभे आहेत, तर मी अजिबात टेन्शन न घेता मी फक्त त्यांनी सांगितलेलं काम माझ्या चोखपणे केलं पाहिजे, एवढीच मला फक्त हे करायचं होतं. समोर खरं तर राज्यमंत्री दर्जा असलेल्या मंत्र्यांची एक मिसेस होती, डॉक्टर प्राची पाटील, त्यांचं कामही तिथं होतं, त्याही सामाजिक काम करत होत्या. अशा वेळी तू नौखी तरुण आहेस, त्यामुळं काही तुला दबाव होता किंवा टेन्शन होतं? टेन्शन वगैरे नव्हतं काही, कारण की पुढं कोण आहे, किती म्हणजे प्रभावशाली व्यक्ती आहे, मोठ्या व्यक्ती आहेत, याचं कधी न बघता साहेबांनी दिलेला आदेश, त्यांनी सांगितलेले काम आम्ही चोखपणे करत आलो आणि त्याच जोरावर आज मी तुमच्या समोर एक प्रचंड मतांनी निवडून आली आहे. कुटुंबियांचा या सर्वांमध्ये कसा प्रचारात सहभाग होता आणि तुला कसा त्यांचा सपोर्ट मिळाला? प्रचारादरम्यान माझी आई माझ्या दररोज सोबत होती, की तिने माझी खूप काळजी घेतली आहे. कार्यकर्ते पण सगळे बरोबर होते. पप्पांनी तर त्यांनी तर खूप म्हणजे मेहनत घेतली आहे. साहेबांचा एवढा सपोर्ट होता, त्यामुळं प्रचार एकदम सहजपणे रित्या पार पडला. खरं तर आताशी ग्रॅज्युएशन झालेली आहेस, आता पुढेही शिक्षण करशील. शिक्षण आणि राजकारण याचा ताळमेळ कसा बसणार? शिक्षण तर आताच्या काळाची गरज आहे. शिक्षण तर पूर्ण करणारच आहे मी, पण त्याचबरोबर आता जी माझ्यावर 5 वर्षाची जबाबदारी आहे
ते पण मी नक्कीच पार पाडेन आणि माझे कुटुंबीय पण माझ्याबरोबर आहेत. कोणत्याही अडचणीत मी फक्त हाकेच्या अंतरावर आहे. कितीही काही झालं तरी माझे सर्व कुटुंबीय नेहमीच सगळ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर उभे असतील. विजय झाला त्यावेळी काय भावना होती आणि हा विजयाचा गुलाल कसा वाटतो पहिला? प्रचारादरम्यान एवढं असं वाटत नव्हतं की आपण एवढी मोठी लढाई लढतोय, पण जेव्हा विजय झाला तेव्हा कळालं की आपण खरंच खूप काहीतरी मोठं केलंय आणि साहेबांनी जेवढी मेहनत घेतली आहे, त्यांनी एवढे कष्ट घेतलेत माझ्यासाठी, संपूर्ण पक्षासाठी. त्यामुळं आज हा विजय आम्हाला पाहता आलाय. साहेबांनी जी काय विकासाची गंगावत सुरू केली आहे तीच पुढं मी अशी माझ्यातर्फे पण सुरू ठेवीन आणि मी कधीच कुठे कमी पडणार नाही. खरं तर सांगायचं, ढेबेवाडी भागातील या राज्यातील सर्वात चर्चेतील ही तरुणी जायंट किलर ठरलेली आहे. कारण एक राज्यमंत्री दर्जाचे जे नरेंद्र पटेल यांच्या पत्नीच्या विरोधात ही लढाई लढलेली आहे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेली आहे. आणि सांगायचं खरं तर राज्यामध्ये यापूर्वी जे विरोधक होते ते सर्व एकत्र येऊन नामदार शंभूराज देसाई यांच्या शिवसेनेविरोधात या ठिकाणची लढाई होती. राज्यातील दिग्गज मंत्र्यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या, तरीही या तरुणीनं विजयाचा गुलाल शिवसेनेला शंभूराज देसाईंना दिल्यामुळं खरंच ही जायंट किलर ठरलेली आहे. न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा.